3.3 मधला हा तिसरा ट्रायंगल मधला काय दिलेला आहे, इन ट्रायंगल PQR मध्ये अँगल Q दिलेला आहे 90 डिग्री. अँगल Q 90 म्हणजे PQR काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. PQ दिलेला आहे तुम्हाला 12, QR दिलेला आहे तुम्हाला 5 आणि QS काय म्हणलं, मीडियन. QS इज द मीडियन. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, लेंथ QS तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग काय आपल्याला एक सिद्धांत आपल्याला आठवतो का बेटा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन, इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑन द हायपोटेन्यूस इज हाफ द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस. पहिल्यांदा आपण काय म्हणायचं, इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल the length of the median on the hypotenuse is half the length of the hypotenuse. ओके बेटा. मग आता काय म्हणता येते आपल्याला त्या ठिकाणी, द लेंथ ऑफ मीडियन ऑन द हायपोटेन्यूस. मीडियन कोण आहे, QS आहे, जे की काढायचं आहे. हा कुणावर परपेंडिक्युलर आहे, PR वर परपेंडिक्युलर आहे. तो त्याच्या कसा असतो, अर्धा असतो. QS इज इक्वल टू हाफ ऑफ PR. इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन, दॅट इज द लेंथ ऑफ द मीडियन ऑन द हायपोटेन्यूसवर हाफ द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस, याच्या अर्धी असते. मग आता ह्याच्यातलं काय काय माहिती आहे ते लिहा. PS माहिती आहे का बघा तुम्हाला, नाही. PQ माहिती आहे, हो. QR माहिती आहे, हो. तुम्हाला काय काढायचं आहे, सर आम्हाला PR काढायचे आहे. व्हेरी गुड. आता बेटा आपल्याला PR काढण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, तर हे व्हॅल्यू माहिती आहे, हे व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला काय काढावं लागेल, PR हा काय इथं 90 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे हायपोटेन्यूस आहे. म्हणजे आता सुरुवातीला जे आपल्याला दिलं तर अँगल Q बरोबर 90 डिग्री. मग काय म्हणायचं, अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ह्याला नंबर 1 देतो, राईट अँगल्ड ट्रायंगल. मग आता काय वापरायचं, पायथागोरस थिअरम. देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थिअरम जर वापरलो तर ह्याच्या अपोजिट साईड कोणती आहे, PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. तुला काय माहिती आहे सर, PQ स्क्वेअर कितीचा वर्ग आहे, 12चा वर्ग. QR कितीचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, किती आलं 169. आता काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर PR बरोबर किती आलं सर, फक्त 13 आलं. ओके, PR बरोबर किती आलं बेटा, 13. कसं आला, अंडर रूट PR स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 169. म्हणजेच PR किती आला बेटा, 13 आला युनिट. आता काय करायचं, सबस्टिट्यूट PR इज इक्वल टू 13 इन इक्वेशन 1. देअरफॉर QS बरोबर काय येते बेटा, 1/2 इंटू 13 म्हणजे 6.5. देअरफॉर लेंथ ऑफ QS किती आला बेटा, 6.5 युनिट. अशा प्रकारे ह्याला तुम्ही इझिली त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता बेटा. ओके, परत एकदा गणित पूर्ण पाहून घ्या आणि ह्याला सोडवण्याचा प्रयत्न करा.